ठाकरे भांडूपमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आज मुंबई पूर्व नगरातल्या पूर्व उपनगरामधल्या विविध शाखांना भेटी देत आहेत। भांडूपमधल्या शाखेला भेट देण्यासाठी राज ठाकरे दाखल झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पूर्व उपनगरामधल्या शाखांना आज भेटीगाठी देणार आहेत। काही शाखांचं उद्घाटनही राज ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। तर भांडूपमधल्या राजगड शाखा 109 क्रमांकाचं आज राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होतंय। काही वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतं राज ठाकरे हे ट्रॅफिक मध्ये अडकलेले होते। वाहतूक कोंडीचा सामना राज ठाकरेंना करावा लागलेला होता। त्यानंतर राज ठाकरे भांडूपमध्ये दाखल झालेत आणि या शाखेचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते पार पडलंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, राज ठाकरेंचा आजचा कार्यक्रम कसा असणार आहे? राज ठाकरेंच्या हस्ते आता या शाखेचं तर उद्घाटन झालंय। अगदी आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही दिवस उरलेले आहेत आणि मनसेकडून जे आहे ती जोरदार तयारी होताना पाहायला मिळतात। स्वतः आज राज ठाकरे जे आहे ते पूर्व उपनगरातील ज्या काही शाखा आहेत त्यांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। भाजपतील राजगड शाखा क्रमांक 109चं उद्घाटन जे आहे ते राज ठाकरे यांच्या हस्ते केलेलं आहे। खरं तर ज्या ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे त्या त्या ठिकाणच्या शाखांचं उद्घाटन करण्याचं काम जे आहे आज होताना पाहायला मिळते। खरं तर 2012 मध्ये माझगावकर म्हणून ज्या नगरसेविका होत्या त्या मनसेकडे या ठिकाणी निवडून आले होते आणि आता त्याच ठिकाणी आपण पाहतोय का पहिली शाखा जी आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आज दिवसभरामध्ये पूर्व उपनगरातील ज्या काही शाखा आहेत त्यांचं उद्घाटन होईल आणि उद्या पुन्हा पश्चिम उपनगरातील शाखांचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता मनसे जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळते। ज्या ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या त्या ठिकाणी जाऊन राज ठाकरे आता या शाखांचं उद्घाटन जे आहे ते करताना पाहायला मिळतात। खरं तर मोठ्या प्रमाणावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिसाद पाहायला मिळतो। खरं तर भांडूपमधील जी काही 109 शाखा आहे ही झोपडपट्टीमधली आहे। पाईपलाईन दोन्ही राज ठाकरेंनी आपला ताफा शाखेपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे। कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दोन ठाकरे बंधू जे आहे ते एकत्र येताना आलेले आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेची ताकद आहे, राज ठाकरेची ताकद आहे त्या त्या ठिकाणी पहिल्यांदा जोर लावताना पाहायला मिळतात। मनसेचे जे काही माजी नगरसेवक होते ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्या ठिकाणी आता राज ठाकरे जे आहे ते पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आज सकाळी 10:30ची वेळ दिलेली होती, मात्र राज ठाकरे वेळेच्या आधी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आणि शाखाचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळते। 109ची शाखा जी आहे तिचं उद्घाटन झाले आहे आणि आता भांडूपमधील दुसरी जी शाखा आहे त्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे आता निघताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मोठ्या प्रमाणावरती पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। आज मोठ्या प्रमाणावर शाखांचं उद्घाटन आहे आणि उद्या सुद्धा पश्चिम उपनगरातील शाखा ज्या आहे त्याचं उद्घाटन होणार आहे। खरं तर संदीप देशपांडे असतील किंवा इतर पदाधिकारी मुंबईतले हे सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे, ज्या ज्या ठिकाणी मनसेचे पहिले नगरसेवक निवडून आलेले होते त्या ठिकाणी जे आहे ते फोकस केलेला मनसेने आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर एकीकडे जागा वाटपांची जी आहे ती संपूर्णपणे चर्चा सुरू आहे आणि हे असताना पाहतोय दुसरीकडे जे आहे ते मनसेकडून आता प्रत्येक शाखा प्रत्येक ज्या ठिकाणी ताकद आहे ते पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आज सकाळी राज ठाकरे यांनी 9 वाजल्यापासून जे आहे ते शिवतीर्थावरून निघून या ठिकाणी संपूर्णपणे या शाखाचं उद्घाटन करण्यासाठी मोर्चा वळवला पाहायला मिळतोय। शाखा 109चं उद्घाटन झाल्यानंतर आता राज ठाकरे पुढच्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये किती जागांचा फॉर्म्युला ठरेल यावरती शिक्कामोर्तब झालेला नाही, मात्र त्याच्या आधीच आपण पाहतोय की राज ठाकरेंकडून जे आहे त्या ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे त्या ठिकाणी जाऊन शाखांचं उद्घाटन असेल किंवा पदाधिकाऱ्यांना जे आहे ते ताकद देण्याचं काम जे आहे ते होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता राज ठाकरे आज दिवसभरामध्ये शाखांचं उद्घाटन केल्यानंतर काही प्रसारमाध्यमांशी बोलून भूमिका स्पष्ट करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। नक्कीच राज ठाकरेंच्या आजच्या या शाखांच्या भेटीच्या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणारच आहे, कारण आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंचा आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। मात्र आपण आत्ताच्या घडीच्या 2 मोठ्या बातम्या बघतोय। पहिली मोठी बातमी म्हणजे आज अंबरनाथमध्ये नगर परिषदेसाठी मतदान पार पडतंय आणि अशा वेळी जवळपास 200 महिला, भिवंडीच्या मतदार असलेल्या 200 महिला अंबरनाथमध्ये एका हॉलमध्ये गोळा करण्यात आल्या, त्यांना जमा करण्यात आलं असा मोठा आरोप केलेला आहे भाजपनं आणि या सगळ्या महिलांची आता कसून तपासणी सुरू आहे। आणि या संदर्भातला एक एक्सक्लुसिव्ह फोटो आपल्या समोर आलेला आहे। एका हॉलमध्ये या सगळ्या महिला जमा असलेल्या आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहे। सुरेश, हा एक्सक्लुसिव्ह फोटो आता समोर येते, त्यामुळे आता हे बोगस मतदार होते हे स्पष्ट झालंय का?
माधवी, खरं पाहिलं तर अंबरनाथ नगर परिषद ही आहे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आलेली आहे आणि आपल्याकडे त्या महिला ज्या आहेत त्यांची जी चौकशी सुरू आहे त्यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत आणि याच पाठीमागे आपण जर पाहिलं तर हा नवीन पोलीस स्टेशन आहे, अंबरनाथचं इमारत आहे. या इमारतीमध्ये पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, त्यांची नावं घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, कुठून आलेले आहेत याबाबत देखील त्यांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये या सगळ्या भिवंडीवरून आलीची माहिती आहे, त्यामुळे नेमकं यांना कोणी आणलं होतं, कशासाठी आले होते याबाबत देखील चौकशी सुरू आहे. आणि जर या तशा काही संशयित जर आढळते त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. निवडणूक अधिकारी या ठिकाणी येणार आहेत आणि त्याबाबत देखील त्यांची संपूर्ण माहिती घेऊन संबंधित महिलांवरती गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे. माधवी, नक्कीच हे खूप धक्कादायक प्रकार आहे. या संदर्भातले अपडेट सुरेश तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.